नमस्कार, मी नितीन मिरजकर. भारतीय राजकारणात असं म्हटलं जातं की दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशमधून जातो. 2014 साली ज्या उत्तर प्रदेशमधून भारतीय जनता पार्टी दिल्लीच्या सत्तेवर बसली, 2014 साली 80 पैकी तब्बल 73 जागा भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षांना मिळाली. त्याच भारतीय जनता पार्टीला 2024 साली बॅकफूटवर ढकलण्याचं काम हे उत्तर प्रदेश व समाजवादी पार्टीनं केलं. अजून एक मोठा धोका किंवा संकट भारतीय जनता पार्टीवरती उभं करण्याचं काम पुन्हा एकदा अखिलेश यादव करत आहेत व ज्या समाजाच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पार्टी सत्तेवर बसली 2014ला, 19ला, त्याचबरोबर 24ला, त्या ब्राह्मण समाजाला आपल्या बाजूनं वळवण्यासाठी आता उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव नवीन खेळी करत आहेत. समाजवादी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार, माजी मंत्री स्वर्गीय जनेश्वर मिश्रा यांच्या 93व्या जयंतीनिमित्त लखनौ येथे जनेश्वर मिश्रा पार्कमध्ये ब्राह्मण समाजाचं एक मोठं संमेलन समाजवादी पार्टीनं आयोजित केलं होतं. या संमेलनासाठी राज्यातून जवळपास 50,000 ब्राह्मण समाजाचे नेते, कार्यकर्ते, समाजबांधव, पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळं या संमेलनाला प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या गोटात एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांनी सोशल इंजिनिअरिंग करत PDAचा नारा दिला होता. P फॉर पिछडे, D फॉर दलित, A फॉर अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम, जैन, बौद्ध. तर ह्याच PDAची कमिया म्हणजे अखिलेश यादव व इंडिया आघाडीने 80 पैकी तब्बल 43 जागा जिंकल्या. समाजवादी पार्टीनं एकट्या 37 जागा जिंकलेल्या आपण बघितलं व जवळपास 42 ते 43% मतं ही इंडिया आघाडीला मिळाली व एकट्या समाजवादी पार्टीला जवळपास 33% मतं मिळाली. आणि ब्राह्मण समाजाला पुन्हा साधून ती मतदानाची टक्केवारी अजून एक 2-3% जरी वाढली तरी मोठ्या प्रमाणात सत्तांतरित होणार व भारतीय जनता पार्टी हे पुन्हा एकदा बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. तर गेल्या 9 वर्ष योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजाचं मोठ्या प्रमाणात उत्पीडन सुरू आहे. त्यांच्या घरावरती बुलडोझर चालवण्याचं काम असेल, राम मंदिर निर्माण करताना त्यांची दुकानं, जमिनी त्यांच्यावरती नांगर फिरवण्याचं, बुलडोझर चालवण्याचं काम झालेलं असेल किंवा फर्जी अनेक एन्काउंटर ब्राह्मण समाजाचे युवकांचे झालेले आपण बघितले. या सर्व गोष्टींमुळे ब्राह्मण समाज हा योगी आदित्यनाथ व भाजपवरती नाराज आहे. त्यातच अजून एक म्हणजे योगी आदित्यनाथ हे स्वतः ठाकूर समाजाचे असून त्यांनी भाजपची सत्ता आल्यापासून ठाकूर समाजाला जास्त करून प्राधान्य दिल्यामुळे देखील ब्राह्मण समाज दुखावला गेलेला आहे. व अलीकडच्या 2-3 महिन्यात आपण बघितलं असेल की अखिलेश यादव यांनी राम मंदिराचा देणगीतला घोटाळा उघडकीस आणल्यानंतर पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. देणगीमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. तब्बल 800 कोटीपर्यंतचा घोटाळा हा मानला जातो आणि त्याबाबत सरकारनं SIT स्थापन करून त्याची चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंत जवळपास 10 कोटीच्या आसपास पैसे बरामद केलेले देखील आहेत. त्यामुळंच ब्राह्मण समाज हा पूर्णतः अलीकडच्या काही काळात योगी आदित्यनाथ असतील किंवा भारतीय जनता पार्टीवरती नाराज आहे व हीच कंडिशन किंवा हीच आत्ताची जी स्थिती आहे ती ओळखून
अलीकडच्या 3-4 वर्षापासून अखिलेश यादव हे ब्राह्मण समाजावरती लक्ष केंद्रित केलेले आहेत. आपल्या PDA सोबत ब्राह्मण समाजाला देखील आपल्यासोबत जोडून आपला सत्तांतरासाठी ब्राह्मण समाज सत्तेत कसा सहभागी होईल याची व्यूहरचना ते आखत आहेत. समाजवादी पार्टीचे माजी मंत्री पवन पांडे असतील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते माताप्रसाद पांडे असतील, किंवा लखनौच्या समाजवादीच्या नेत्या युवती पूजा शुक्ला असतील, माजी मंत्री अभिषेक मिश्रा असतील, असे बरेच समाजवादी पार्टीचे ब्राह्मण नेत्यांना आता त्यांनी ॲक्टिव्ह केलेलं असून जिल्हा वाईज प्रबुद्ध संमेलन ब्राह्मण समाजाचं घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचाच एक प्रारंभ म्हणजे लखनौमधील जनेश्वर मिश्रा यांच्या जयंतीनिमित्त जे ब्राह्मण समाजाचं प्रबुद्ध संमेलन आयोजित केलं तो होता. आता याचं व्यापक स्वरूप जिल्हा वाईज प्रबुद्ध संमेलन आयोजित केलं जाईल व ब्राह्मण समाज जो आधी राम मंदिराच्या आधी जो जनता दलाबरोबर असेल किंवा समाजवादी पार्टीवर थोड्या प्रमाणात इंटॅक्ट होता तो पुन्हा एकदा आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न अखिलेश यादव करत आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणाच्या इतिहासात आपण जर डोकावलं तर ब्राह्मण समाज ज्या पक्षाच्या बाजूनं जातो त्या पक्षाची सत्ता तिकडे येते. जवळपास 12% मतदार हे ब्राह्मण समाजाचे आहेत व ब्राह्मण समाज हा भारतातील एक बुद्धिमान व इंटेलेक्च्युअल असा समाज मानला जातो. तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांची लोकसंख्या 12% असल्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये अजूनही त्यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे व एक ब्राह्मण समाजाचा मतदार किंवा व्यक्ती जवळपास 10 मतदारांवरती प्रभाव टाकतो, म्हणजे 10 इतर समाजातील मतदारांवरती किंवा व्यक्तींवर प्रभाव टाकतो. त्यामुळं ब्राह्मण समाज हा एक निर्णायक भूमिकेत उत्तर प्रदेशच्या राजकारणात राहिलेला आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात इतिहासात आपण बघितलं तर ब्राह्मण समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. आचार्य वल्लभ पंत असतील, नारायण दत्त तिवारी असतील, असे अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेले आहे. सुरुवातीच्या काळात ब्राह्मण समाज हा काँग्रेसचा एक ट्रॅडिशनल वोटर होता. मात्र राम मंदिर मुवमेंट किंवा चळवळ जी उभी राहिली व त्याच्या आधी आणीबाणीचा कार्यकाळ होता, या दोन्ही घटनांनंतर ब्राह्मण समाज हा सुरुवातीला जनता दलाकडे वळला, त्यानंतर राम मंदिर चळवळीपासून तो भारतीय जनता पार्टीकडे वळला. तर 2007च्या विधानसभा निवडणुकीत मायावतींनी ब्राह्मण समाजांना साथ घातली होती व बसपासोबत ब्राह्मण समाज त्यावेळी मोठ्या प्रमाणात गेल्यामुळं 2007 साली UPमध्ये बहुजन समाज पार्टी हे मोठ्या बहुमताने सत्तेवर आले. 206 आमदार त्यांचे 403 पैकी निवडून आले. त्यानंतर 2012च्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्यावरती मोहभंग झाल्यानंतर हा समाज समाजवादी पार्टीकडे वळला व समाजवादी पार्टीची देखील ऐतिहासिक सत्ता पहिल्यांदाच सर्वात जास्त आमदार त्यांचे त्यावेळी निवडून आले. 224 आमदार त्यांचे 403 पैकी निवडून आले. त्यानंतर 2014 लोकसभेपासून हा समाज भारतीय जनता पार्टीकडे वळल्याचं दिसून येते. सध्याच्या घडीला जवळपास 80%पेक्षा जास्त मतं भारतीय जनता पार्टीला ब्राह्मण समाजाची पडतात उत्तर प्रदेशमध्ये. हा आकडा अलीकडच्या काही लोकसभा निवडणुकीत व 2022च्या विधानसभा निवडणुकीत थोडासा कमी आलेला आहे. जर किमान 40% जरी मतदान हे ब्राह्मण समाजाचं जर समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीला झालं तर आपलं समाजवादी पार्टीची सत्ता येऊ शकते व मोठ्या प्रमाणात सत्तांतर उत्तर प्रदेशमध्ये घडू शकतं. त्यामुळं ब्राह्मण समाज यांना साधण्यासाठी अखिलेश यादव यांनी मोठा डाव आता खेळलेला आहे. ऑलरेडी त्यांच्यासोबत
ओबीसी समाजातील त्यांचा स्वतःचा यादव समाज आहे. बाकीचे देखील इतर जे ओबीसीमधले घटक आहेत, मौर्य असेल, कुशवा असेल, कुर्मी असेल, ह्या समाजांना ते सोबत घेत आहेत. पटेल असतील, त्यानंतर एस सीमधल्या काही जाती अखिलेश यादव घेत आहेत. शाक्य असेल किंवा बौद्ध समाजातील काही जाती आहेत. त्याचबरोबर मुस्लिम समाज सुरुवातीपासून समाजवादी पार्टीचा ट्रॅडिशनल वोटर राहिलेला आहे व सर्वात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तो या निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात समाजवादी पार्टीच्या पाठीमागे राहणार आहे. त्यामुळं जर ब्राह्मण समाज यात ॲडिशन झाला व ब्राह्मण समाजाची जर भर पडली, किमान त्यांच्या लोकसंख्येच्या मतदानाचे 40% जरी मतदान ब्राह्मण समाजाचं जर समाजवादी पार्टीला झालं तर निश्चितच एक मोठं सत्तांतर उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळेल. त्यामुळं येत्या फेब्रुवारी मार्चमध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. कालावधी आता 6 महिन्याचाच राहिलेला आहे व मोठमोठे वेगानं घडामोडी आता घडताना दिसत आहेत. आता जो ही खेळी अखिलेश यादव यांनी खेळलेली आहे ती आता कितपत यशस्वी होते हे आपल्याला येणाऱ्या 5-6 महिन्यात इलेक्शननंतर कळेलच. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा. आमचं हे व्हिडिओज आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप, फेसबुकवरती शेअर करा. त्याचबरोबर आमचं चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.